त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता तुमच्यासाठी वेळ दिला जाणार आहे आणि गेम असा आहे, मी एक अक्षरच देणार, ते कोणतंही असेल, म असेल की काही असेल. त्या अरे महिलांसाठी 300 रुपयाचं बक्षीस आलंय तांबेडकरून. टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या. आता मात्र ते जोरदार धावणार. त्या अक्षरावरून चालू होणाऱ्या एवढ्या परिसरामधून तुम्ही घरी जाऊन आणलात तरी चालेल. चालू होणाऱ्या वस्तू इथे आणून खुर्चीवरती ठेवायच्या. समज मी स दिला किंवा च दिला तर चप्पल, च वरून चालू होणारी कुठली पण वस्तू त्या आजूबाजूला परिसरात तुम्हाला दिसेल. किंवा प दिला पान, काही असेल. प दिला त्याच्यावर पान असेल, पॉकेट असेल, पर्स असेल, काही असेल. र दिला रुमाल वगैरे काही नाही, काही असेल. एकच वस्तू एकाच वेळेला एकच वस्तू आणायची, परत जायचं, दुसरी वस्तू आणायला जायचं. डबल वस्तू होता कामा नाही. तुम्ही मंदिरातल्या वस्तू आणू शकता, पण आतमध्ये नाही, बाजूला कुठले असतील तो तुम्ही सांगायचं हा ही वस्तू मी आणते. इथे तुमच्या समोर 3 खुर्च्या ठेवल्या जातील. तुमच्या नावाच्या त्या खुर्चीवरती आणून ती वस्तू ठेवायची. अक्षर दिलं जाईल, त्या अक्षरामधून स्टार्ट होणारी वस्तू किंवा त्या वस्तूच्या नावामध्ये ते अक्षर असलं पाहिजे. ओके, अजून सोपं करतो. त्या वस्तूच्या नावामध्ये ते अक्षर असलं पाहिजे. चालेल ना? चला 3 खुर्च्या इथे समोर ठेवा आणि चला तर त्याच खुर्च्या चालतील दरवेळेस. 5 मिनिटाचं टायमिंग देतोय आणि एक अक्षर देणार. त्या अक्षरापासून चालू होणार आहे. त्या अक्षराचं नावात त्या अक्षर असणारा कुठल्याही वस्तू मंदिराच्या परिसरातून घरी जाऊन आलं तरी त्याला 5 मिनिटं द्या. ओके, ते अक्षर देतोय आणि टायमिंग लगेच चालू होणार आहे 5 मिनिटाचं. सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. तुम्ही मदत करू शकता. वा हे ही वस्तू घे. आपल्या स्पर्धकाला तुम्ही मदत करू शकता. ही वस्तू फक्त आणून नाही द्यायचं, इथून द्यायचंय. तुमच्याकडे ही वस्तू जर मागायला आली तर ती वस्तू द्यायची. ओके, ते अक्षर आहे. परत एकदा मला सारखे नियम सांगतो. 3 साड्या समोर आहेत. जो 1 नंबरला स्पर्धक आहे त्याला 3 साड्यांमध्ये निवडून साडी दिली जाईल. मला ही पाहिजे तर ही मिळेल. ते निवडून झाल्यानंतर 2 साड्या राहतील. 2 नंबरला जो स्पर्धक राहील त्याला त्या 2 साड्यांमध्ये निवडून राहील. 3 नंबरला राहील त्या स्पर्धकाला राहिलेली साडी मिळेल. ओके, तयार? ते अक्षर आहे चला धावा धावा काय काय आपापल्या खुर्ची समोर ठेवा. तुम्ही ज्या वरती हाताला इथे चालेल आपण बसू त्या खुर्चीवरती ठेवा. हा बोलू शकता, तुम्ही सांगू शकता. चला चला आपण वस्तू देऊ शकता. हा चालेल. वस्तू जेवढ्या जास्त होतील तेवढ्या आणायचे. बसून चालवणाऱ्या सर्व डबल झाल्यासाठी त्याने जर पाकिट आणलं तुम्ही पण पाकिट आणलं तरी चालेल. सांगा वस्तू सांगा, कन्फ्युज करू नका. ते एकच होते, एका वेळेला एकच वस्तू. डबल झालं तरी चालेल, डबल झाली तरी चालेल. डबल म्हणजे तुमची डबल नाही, दुसऱ्याची डबल झाली चालेल. काय होते बघूया. आवाज आवाज येऊ दे, आवाज. बरोबर आहे. आयुष्य चला चला किती मिनिटं बाकी आहेत? 1 मिनिट 1.5 मिनिटं झाले, अजूनही 3.5 मिनिटं बाकी आहेत. चला देवाच्या परिसरामधून टोपी आहे. हा बरोबर आहे. आयुष्यात सुरुवात कुठे नाही अजून वेळेवर पण अजून ज्या वस्तू मिळतील त्या. अरे बापरे, आपल्या दुकानातून आणतायत. अरे बापरे, बघा किती दान केलं जाते. अजूनही खूप वेळ आहे. शाबास, मदत करू शकता तुम्ही. मुलींना मदत करू शकता, पण आपण जागेवर जायचं. सांगा
हा पाठ पाठ पण सांगतायत बरं का, पण मी सांगतो आता चुकून सांगितलं, तुम्ही सांगायचं ओरडून. अरे बापरे काय काय बघूया सर्वात जास्त. पासवर्ड आला. अरे बापरे सावकाशाचा मान ठेवा, सावकाश ठेवा. चला जरा अजून खूप वेळ बाकी आहे, 2.5 मिनिटं बाकी आहेत. बघूया किती वस्तू मिळत आहेत. अरे बापरे साक्षी बहिणी मात्र भरपूर मदत करतायत. हा मला जवळ आणून नाही द्यायचं, सांगून द्यायचं. चला अजून हा वेळ आहे, वेळ आहे. वरून चालवणाऱ्या वस्तू. चला आपल्या या साडीसाठी किती धावपळ चालू आहे बघा, साडीसाठी किती धावपळ चालू आहे बघा. कॅमेरामॅन जरा लक्ष ठेवा, कुठे कुठे फिरवायचा कॅमेरा. मंदिरात मात्र धावपळ जास्त होते. अजूनही 2 मिनिटं बाकी असतील, मला वाटतं 1.5 मिनिटं बाकी आहे. पण तुम्ही आणलेल्या वस्तूंची नावं तुम्ही सांगायची आहेत ना. एक मिनिट शेवटचं बाकी आहे, बघूया. मी पहिलं सांगितलंय डबल होता कामा नाही. अजून 1 मिनिट बाकी आहे, तुम्ही काही आणू शकता. चला चला अजूनही बघूया. अजूनही फक्त 30 सेकंद बाकी आहेत. साडी कोण जिंकतं बघूया. 20 सेकंद बाकी. बघा किती धावपळ चालू या साडीच्या खेळासाठी. जोरदार टाळ्या होते. मला टाकू नको, टाकू नको. आणि 4 3 2 1 स्टॉप 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 स्टॉप. आपापल्या खुर्चीच्या मागे जाऊन उभं राहायचंय. आपापल्या खुर्चीच्या मागे जाऊन उभं राहायचंय. त्या कुठे गेल्या. आणलेली वस्तू तिकडे ठेवा. ना पॅड फक्त त्याच्यामध्ये काउंट कर. मी विनंती करतो हातात पकडून ठेवा. सांगा आता सर्वांनी. मी राजू वाळकर, निलेश धामनसकर आणि जयंत सळकर, तुम्ही इथे बसा. जी ते नावं घेतली जातील ती मान्य आहेत का, म्हणजे त्याच्यामध्ये प हे अक्षर आहेत का हे बघायचंय. मी नावं सांगितलेली आहेत, मान्य करायचं. ओके ओके काउंट होईल. 3 पंच तिथे बसलेले आहेत, राजू वाळकर, निलेश धामनसकर आणि जयंत सळकर. पहिला काउंट होतोय धामनसकर वहिनींचा, पहिलाच पॅड. ओके 1 काउंट. दुसरं ओके. हा ते एक काम करा, 5 वेळा फक्त पहिले द्या त्यांच्याकडे. त्या शब्दामध्ये कुठेही अक्षर पाहिजे ते. ओके असं थांबा 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 चौकाश. पेपर झालं, ताप झालं, पीस झालं. हा टोपी, पिशवी, प्रसाद, पट्टी, पीस डबल झाला. पीस बाजूला ठेवा. हा पट्टा, पेन नाही काय पेन नाही तो हे कॅन्सल ना. हा पैंजण, पेन ड्राईव्ह, पताका, पिन. थांबा थांबा, चाप वेगळा सांगितला, पिन वेगळा सांगितला. हे काय पुठ्ठा. ओके पान. आणि तुम्ही फुल आणलं होतं ते फुल नाही येणार आणि हे फोन नाही येणार. फुल आणि फोन. ओके कॅन्सल. यांचं काउंट आपण नंतर सांगूया. तुम्ही या बाकीच्या कुठून आणलं त्या द्या.
पैसे कुठे आहे? ओके पैसे हा हा ज्यांच्या ज्यांच्या हातात त्यांनी द्या. पहिला थांबा, दुसरं शिवण वहिनी पुठ्ठा एक ठेवा खाली चालेल करतो तर पुठ्ठा खराबच आहे. पेपर पळी हा पीस पक्कड आता ड्रेस पीस म्हणू नका हा तो राहू दे हा पिशवी हातात पकडा चला हा पाणी हा ओके बघितलं बघितलं होत नाही. पैंजण पेन ओके लिहिलं. पिन पैसे पताका पॉकेट आणि पान दिलं काय? पान हा पापडी ओके ज्यांची आणली त्यांना द्या. आता तांबडे सवयी यांचा काउंट होईल किती काय आणलंय ते बघूया. हा पहिले पैसे मला द्यायचे पैसे पीस नाही उठला जरा Play by USB drive. पीस आणि पैसे झाले दोन. पेपर परडी पिशवी ओके तुमच्याकडे ठेवा. पेन पैंजण पिन पट्टा फोन नाही पताका पान ओके फोन आणि फुल नाही. हा चप्पल होती त्यांच्या समोर एक चप्पल एक त्यांनी ठेवली होती चप्पल ते पहिल्या आपल्या चप्पल ओके. जरा वस्तू तुम्ही ज्या आणल्या त्या आपापल्या जागेवर जाऊ दे. आणि आता मात्र आपण रिझल्टच्या बाजूने जातोय. ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होत्या अनेक महिलांनी त्या महिलांपैकी मी आपल्या देवशोकर राजवाडकर निलेश आंबेडकर तुम्ही बक्षीस वितरणाच्या दिशेने जायचं त्या बाजूला बसून घ्या म्हणजे आपण वितरण जेवढे लागेल आणि आपण रिझल्ट घोषित करूया. चला अतिशय शांतता पसरली आहे. तिन्ही स्पर्धक मुलींमधील जे तिन्ही स्पर्धक होते त्यांनी पुढे या. तिन्ही जिंकलेले स्पर्धक त्यांनी समोर या. हा बसा. तिन्ही जिंकलेल्या महिलांनी पुढे यायचे. खुर्च्या ना खुर्च्या. तिन्ही महिला समोर येऊन बसा. बसा बसा. एक खुर्ची घे. ती खुर्ची जरा ये. बसा बसा. मुलीनं पुढे बसला तरी चालेल. आपण आता बक्षीस वितरणाच्या दिशेने चाललोय. मुलींमधील चला शिकवण बसून घ्या. आणि या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांनी केलं होतं सुरेश वाळकर, स्वप्नील साळवी, राकेश आगरे, रमेश सोलकर, सुरेश तांबे वगैरे या सर्व आयोजकांचं मनापासून आभार. असेच कार्यक्रम आपल्या पुढे करत राहायचं. आणि सुरेश तांबे यांनी ऍडिशनल मुलींसाठी 1 नंबरसाठी 200 आणि महिलांसाठी 300 रुपयाचं बक्षीस वाढवून दिलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. चला आपण आता बक्षिसाच्या दिशेने जा. महिलांचा नंबर कोणाचा आहे तो आपण थोड्याच वेळा जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी मुलींमध्ये जो पहिला नंबर आला होता ना, दुसरा दीक्षा आणि शर्वती. पहिला नंबर आला होता सृष्टीचा.
तर मी विनंती करतो सृष्टीने समोर यायचं आहे. तुझ्या समोर 3 ड्रेस पीस आहेत. तुला कुठला ड्रेस पीस आवडतो तू सिलेक्ट करायचा आहे. चॉईस करायला मिळतो बघा 1 नंबर. अरे कोणाला विचारते? आईलाच. ओके दिनीने सिलेक्ट केला. 1 ड्रेस पीस बाजूला ठेवा. आधी नाही थांबा, फक्त तू सिलेक्ट केला तोच तुला मिळणार. आता हे 2 ड्रेस पीस आहेत, त्यामध्ये 2 नंबरला ते बक्षीस मिळालं होतं. जे नंबर आलाय दीक्षा हिने समोर यायचंय बघा. नंबर काढल्यानंतर आपल्या चॉईसने साड्या मिळणार आणि मिळणार. या 2 ड्रेस पीस मध्ये तुला कुठला ड्रेस पीस आवडेल? आणि दीक्षा हिने पण सिलेक्ट केलाय. ओके चला बक्षीस मात्र लगेच मिळणार आहे. आपण साड्यांमध्ये पण सिलेक्शन करून घेऊया आणि नंबर लगेच घोषित करून घेऊया, कारण हा महिलांचा कार्यक्रम आहे. महिलांसाठी पण आपण साड्या इथे 3 ठेवणार आहोत. पहिला मुलींचं बक्षीस वितरण करून घेऊया. आणि या 3 स्पर्धकांव्यतिरिक्त म्हणजे 3 स्पर्धक मुलींमध्ये मिळाले आणि ते 3 स्पर्धक म्हणजे एकूण 6 स्पर्धक होते. त्या 3 स्पर्धकांना इथे बक्षीस आहे. मला वाटतं शिंदे शर्वरी ना, अर्णवी शिंदे इकडे बघा. तुझ्या बरोबर अजून 2 स्पर्धक कोण होते शेवटला? गौरी आरोही, शर्वरी आपल्या अर्णवी, गौरी आणि आरोही यांनी पुढे या तुमच्यासाठी पण बक्षीस आहे, कारण चांगल्या प्रकारे खेळ दाखवला. त्यात अनुषंग आहे तुमच्यासाठी 1 बक्षीस देतोय. मी निलय धामेचा यांना विनंती करतो, आपल्या नवरात्र कमिटीचे अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचंय आणि या तिघांनाही पेन देऊन आपण एक बक्षीस देऊन सन्मानित करतो. या समोर बघा. काय होते चांगल्या प्रकारे खेळ केला होता. मला वाटतं 4थ्या क्रमांकावर राहिली होती अर्णवी. शाबाश. ये बघा तिकडे बघा समोर तिकडे कॅमेरे. हा असू दे काय हरकत नाही. आणि गौरीला बक्षीस मिळते. चला आपण आता बक्षीस वितरणाकडे जाऊया. मुलींच्या संगीत खुर्चीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर जो स्पर्धक राहिला आहे शर्वरी रमाकांत सोळकर. टाळ्याने स्वागत होते. मी बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय राजू वाहळकर आणि सुरेश तांबे यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचंय. 3 नंबर आहे. 3 नंबर आहे. मी विनंती करतो त्याने समोर या दोघांनी. आणि 3 नंबरचं बक्षीस ड्रेस पीस शर्वरी रमाकांत सोलकर यांच्या नावावर जाते. 2025 मधील संगीत खुर्चीचा 3रा क्रमांक. टाळ्या. शाबास. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी हजेरी लावा आणि बक्षीस जिंका. चला 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस दीक्षा दिनेश आद्रे हिने पटकावलंय. मी ते देण्यासाठी विनंती करतो. सुरेश वाळकर आहेत का? स्वप्नील साळवी, दीपक आगरे आणि विनायक साळवी या. 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस ड्रेस पीस मी दीपक आगरे आणि विनायक साळवी यांना विनंती करतो त्यांना सन्मानित करायचं देऊन जोरदार टाळ्या. आणि 2025 मधील संगीत खुर्चीमध्ये मुलींमध्ये 1ल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावले सृष्टी योगेश धांडसकर हिने. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. आणि ते बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो सुरेश तांबे, भैया बागले, वैभव भैया आणि जयंत सोळकर यांनी तिला बक्षीस द्यायचंय. आणि विशेष बक्षीस म्हणजे 1 नंबरसाठी जे 200 रुपयाचं बक्षीस झालं होतं मी सुरेश तांबे यांना विनंती करतो त्यांनी ते पहिलं सुरेश तांबे आणि वैभव बागवे आणि जयंत सोळकर हे त्याला बक्षीस देतात. ड्रेस पीस प्लस 200 रुपयाचं पारितोषिक सुरेश तांबे यांच्याकडून. जोरदार टाळ्या. अरे वा 200 चे 400 होणार. पुढच्या वर्षी जिंकायचंय. शाबास. आता मात्र 2025 मधील महिलांच्या संगीत खुर्चीमधील 3 स्पर्धक पुढे बसलेत. अजूनही त्यांना माहिती नाही कोण जिंकले. 2 नंबरला कोण, 3 नंबरला कोण आणि 1 नंबरला कोण. आपण त्यांचा काउंट किती झालाय त्या वस्तूंचा तो आपण पहिला सांगतोय. त्यानंतर आपल्याला साडी सिलेक्ट करायला मिळेल.
नाव कसं? श्रुती 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 धामणसकर यांनी एकूण 20 वस्तू जमवून आणल्या. त्यानंतर शिवण वहिनी यांनी 15 वस्तू जमवून आणल्या आणि साक्षी धामणसकर यांनी किती आणले असतील बघूया. 1 नंबरला जात आहे की 3 नंबरला जात आहे की 2 नंबरला जात आहे. आणि साक्षी धामणसकर यांनी 13 वस्तू जमवून आणल्या. तर 1 नंबरला राहिले श्रुती धामणसकर, 2 नंबरला शिवण आणि 3 नंबरला साक्षी धामणसकर. मी 1 नंबरला जे आता जाहीर केलं त्यांनी मी समोर विनंती करतो त्यांनी समोर या. 3 साड्या तुमच्या समोर असणार आहेत. तुम्हाला चॉईस करून साडी मिळणार आहे. आणि त्यांनी पहिली साडी निवडली आहे. जोरदार टाळ्या. 2 नंबरचं शिवण वहिनी तुम्ही समोर या. 2 साड्यांमध्ये तुम्हाला सिलेक्ट करून साडी मिळणार आहे. आल्या आल्या लगेचच सिलेक्ट झालेली आहे. चला आणि 3 नंबर साठी साडी राहिलेली साडी 3 नंबर साठी राहणार आहे. काही हरकत नाही. चला 2025 मधील संगीत खुर्चीमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय धामणसकर वहिनी यांना मी बक्षीस देण्यासाठी विनंती करतो. महिलांमधूनच नाव सांगा वहिनी तुमचं पिंपळकर वहिनी यांना पुढे विनंती करतो. पुढे या आणि साडी पुढे या. दोघी या. चला 2 वहिनी इथे पिंपळकर आणि साडी वहिनी यांना विनंती करतो. 3 नंबरचं बक्षीस त्यांना साडी द्यायचे आणि त्यांना सन्मानित करायचंय. आज त्यांच्या घरी 2 बक्षीस गेले, मुलीचं आणि 1 नंबरचं आणि आईचं 3 नंबरचं. काही हरकत नाही, बसून घ्या. आणि 2025 मधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय आकांक्षा विकास शिगवण यांना बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय. थोडी धामणसकर यांनी समोर यायचंय. यांनी त्यांना साडी देऊन त्यांना सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या होते. आपण कार्यक्रमाच्या शेवटला आलोय. लाईव्ह कार्यक्रम चालू आहे राजेश शिंदे यांच्या युट्यूब चॅनलवरती. जोरदार टाळ्या त्यांच्या चॅनलसाठी आणि त्यांच्यासाठी. आणि रोख रक्कम 300 आणि साडीचा मान मिळाला 2025 मधील श्रुती धामणसकर यांनी. त्यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी समोर यायचं आणि त्यांना बक्षीस देतील. तृप्ती साळवी या आणि ये दीप्ती साळवी या. तुम्ही पण या. तुम्ही दोघी तिघी नाही असत राहिले तरी या. जेव्हा सोडायचं पण ये. तुम्ही पण या. तुम्ही जे शेवटला राहिले त्यांना सगळ्यांना मान मिळाला पाहिजे. हे तुम्ही पण या. ओपन करा. थांबा त्यांच्या हातात पहिले देऊ नका वहिनी. आपण थोडासा तरी आणि पैसे तांबे देऊनच देणार स्वतः समोर. आणि त्या आलेल्या 4 महिला त्यांचं एक म्हणणं आहे की तुम्ही उखाणा घ्या. तुमच्या नवऱ्याला ऐकायला गेलं पाहिजे. आकाशात चमचमते तारे नाव घेते श्रुती लक्षिता सारे. गणपतीला वाटतो सुरुवात लक्षरावाचं वेळ. संदीपरावांचं नाव घेते नवरात्रीची वेळ. मस्त. आणि मी विनंती करतो दोघींना त्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. समोर कॅमेरा आहे. लाईव्ह तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहात कायम युट्यूब वरती राजेश शिंदे यांच्या चॅनल वरती. जोरदार टाळ्या. आणि तिथं थांबा बाकी दे थांबा. 3 सुरेश वाळकर सुरेश तांबे यांना विनंती करतो. 300 रुपयाचं त्यांचं रक्कम याचंही बक्षीस त्यांच्याकडून दिलं जाते धामणसकर वहिनी यांना. पुढच्या वर्षी 600 म्हणतात ते. काय हरकत नाही. चांगल्या प्रकारे हा आपल्या या संगीत खुर्चीचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. आईच्या तिकडच्या या प्रांगणात आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. आणि आपण इथे थांबतोय. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आलेल्या सर्व इथे जे आपण साहित्य वापरलंय ते आपण जागेवरती ठेवायचं. सर्व महिलांचे आणि मुलींचे मनापासून धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. थोडा वेळ गेला, उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.